अरुणोदय सिकल सेल मुक्त पुढारसाठी आदिवासी आरोग्यासाठी खास मोहीम. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. जरा विचार करा, जेव्हा आपल्याला इतक्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील कामासाठी निवडलं जातं तेव्हा ते फक्त एक काम राहत नाही. ही एक संधी असते, एक जबाबदारी असते आणि हो, एक खूप मोठा सन्मान असतो. सिकल सेल ॲनिमियासारख्या आजाराशी जे लढतायत त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याची संधी. हे वाक्य आपल्याला नेमकं याच भाग्याची आणि जबाबदारीची आठवण करून देते. तर आपण याच भावनेपासून सुरुवात करूया. ही मोहीम आपल्यासाठी फक्त एक काम नाहीये, तर एक भाग्याची संधी आहे. एक असं काम जे खूप संवेदनशील आहे. चला आपण जरा खोलात जाऊन बघूया की ही जबाबदारी आपल्यासाठी इतकी खास का आहे. आपलं काम हे काही फक्त फाईल्स किंवा कागदांपुरतं मर्यादित नाहीये. नाही, आपण थेट लोकांच्या आयुष्याला हात घालतोय, त्यांना स्पर्श करतोय. आणि आपल्यावर जो हा विश्वास ठेवला गेलाय ना, तीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि खरं तर हीच ताकद आपल्याला या कामासाठी आणखीन झोकून द्यायला प्रेरणा देते. पण आपलं काम इतकं खास का आहे, इतकं कौतुकास्पद का मानलं जातं? याचं उत्तर ना आपल्या कामाच्या 3 मुख्य स्तंभांमध्ये आहे. हो, 3 असे मजबूत आधारस्तंभ ज्यांच्यावर आपलं संपूर्ण मिशन उभं आहे. चला बघूया कोणते आहेत ते. तर पहिला स्तंभ आहे जागरूकता. कारण जोपर्यंत योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कोणताही बदल शक्यच नाही, बरोबर? दुसरा आहे मार्गदर्शन. कारण या लढाईत कोणीही एकटं पडता कामा नये, त्यांना योग्य दिशा मिळायलाच हवी. आणि तिसरा, जो मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मानसिक बळ. कारण ही लढाई फक्त शरीराची नाहीये, ती मनाची सुद्धा आहे. आणि म्हणूनच आपलं हे काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. बघा, या तिन्ही पातळ्यांवर एकाच वेळी काम करणं अजिबात सोपं नाहीये, पण आपण सगळे मिळून ते शक्य करून दाखवतोय. आपल्या टीममधल्या प्रत्येकाचं योगदान खरंच खूप मोलाचं आहे. आता आपण आपल्या मिशनच्या नावाकडे येऊया. अरुणोदय. कधी विचार केलाय हेच नाव का? कारण ह्या एका छोट्या शब्दात ना एक खूप मोठी ताकद आणि एक सुंदर अर्थ लपलेला आहे. चला तो अर्थ जरा समजून घेऊया. अरुणोदय म्हणजे नवी पहाट, नवा प्रकाश, रात्रीच्या अंधारानंतर येणारा तो पहिला वहिला किरण, जो सोबत एक नवी उमेद, एक नवी आशा घेऊन येतो. आपलं काम खरं तर अगदी तसंच आहे, नाही का? आपण फक्त मदत नाही करत आहोत. आपलं ध्येय आहे लोकांच्या आयुष्यात आरोग्याचा एक नवीन अरुणोदय घडवून आणणं. त्यांच्या आयुष्यातला निराशेचा अंधार दूर करून तिथे आशेचा एक नवा प्रकाश पोहोचवणं. हेच तर आपलं काम आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा एक भावना आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते. ती भावना आहे अभिमानाची. हो, आपल्या कामामुळे जो काही सकारात्मक बदल घडतोय ना, त्याचा सार्थ अभिमान. हे वाक्य म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनातलीच गोष्ट आहे. आपण जे काही करतोय त्यामुळे लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने अरुणोदय होतोय. आणि इतक्या मोठ्या, इतक्या चांगल्या कामाचा भाग असणं ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान आहे टीम महाराष्ट्राचा, आपल्या सर्वांचा. आपण सगळे मिळून हे काम पुढे नेत आहोत. चला आपण आपले प्रयत्न असेच सुरू ठेवूया आणि अजून अनेकांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट घेऊन येऊया. धन्यवाद.